काशी नगरीतल्या अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक असलेल्या मणिकर्णिका घाटावर सुरू असलेल्या पाडकामामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. ऐतिहासिक वारसा, धार्मिक श्रद्धा आणि आधुनिक विकास यांच्या सगळ्यांमधला संघर्ष पुन्हा एकदा समोर आलाय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि या वादाचे पडसाद कुठवर उमटत आहेत? मणिकर्णिका घाट पाडण्याशी महाराष्ट्राचा नेमका संबंध काय? जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी शिवानी खोरगडे आणि आपण बघत आहात नवराष्ट्र. काशीतला मणिकर्णिका घाट हिंदू धर्मात सर्वात पवित्र स्मशान घाट मानला जातो. याच घाटावर अलीकडे सुरू असलेल्या पाडकामामध्ये घाटावरची मणीची प्रतिकृती, एक शिवलिंग आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. इतिहास सांगतो की 1771 साली अहिल्याबाई होळकर यांनी या घाटाची उभारणी केली होती. तर 1791 साली त्यांनीच इथं पुनर्विकास सुद्धा केला होता. या घाटावर एक छोटं मंदिरही होतं, जे या पाडकामात उद्ध्वस्त झालं आहे. इथले खासदार हे नरेंद्र मोदी आहेत. मात्र या पाडकामाबद्दल स्थानिक नागरिकांना किंवा भाविकांना सरकारकडून कोणतीही अधिकृत माहिती पूर्वी देण्यात आलेली नव्हती, असा आरोप इथल्या स्थानिकांकडून करण्यात येतोय. वाराणसी प्रशासनाकडून मणिकर्णिका घाटाचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. पण सध्या झालेल्या पाडकामामुळे केवळ वास्तू नष्ट झाल्या नाहीत, तर धार्मिक श्रद्धांनाही तडा गेल्या असल्याचा भाविकांचा इथे आरोप आहे. घाटाजवळील मडी नावाच्या पवित्र ठिकाणी असलेली अहिल्याबाई होळकर यांची मूर्ती पाडण्यात आल्यानं संताप अधिकच वाढलेला आहे. इतिहासप्रेमी आणि तज्ज्ञांनी यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. इतिहास जपूनच विकास झाला पाहिजे अशी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. ऐतिहासिक वारसा नष्ट करून विकास साधता येतो का, हा सवाल जोर धरू लागलाय. काशीतले स्थानिक नागरिक, धार्मिक संघटना आणि वारसा अभ्यासक रस्त्यावर उतरून आता निषेध व्यक्त करतायत. या सगळ्या वादावर काशीचे कलेक्टर यांनी बाईट दिलाय. ते म्हणतात की कोणत्याही ऐतिहासिक वास्तूला नुकसान झालेलं नाहीये. मीडियावर जे सांगितलं जात आहे ते खोटं आहे. मात्र पुरातत्व विभागाकडून आणि उत्तर प्रदेश सरकारकडून अद्यापही सविस्तर किंवा अधिकृतपणे स्पष्टीकरण याबाबत आलेलं नाही. हा संपूर्ण वाद केवळ काशीपुरता मर्यादित नाही, कारण अहिल्याबाई होळकर या महाराष्ट्राच्या इतिहासातल्या अत्यंत पूजनीय व्यक्तिमत्व आहेत. काशी, उज्जैन, सोमनाथ ते महाराष्ट्रामधल्या अनेक तीर्थस्थळांच्या पुनर्बांधणीसाठी त्यांनी मोठं योगदान दिलंय. त्यामुळे त्यांच्या नावाशी संबंधित कोणतीही वास्तू किंवा मूर्ती पाडली जाणं महाराष्ट्रातल्या इतिहासप्रेमी आणि भाविकांच्या भावना सुद्धा दुखावणारं ठरतंय. या प्रकरणाचे परिणाम दोन पातळ्यांवर होऊ शकतात. कायदेशीर पातळीवर पाडकामाची चौकशी होऊ शकते आणि पुरातत्व कायद्याअंतर्गत प्रश्न उपस्थित होण्याची सुद्धा शक्यता आहे. दुसरं म्हणजे राजकीय आणि सामाजिक पातळीवर देशभर वारसा संवर्धन विरुद्ध विकास हा वाद पुन्हा एकदा पेटण्याची शक्यता आहे. तज्ञांचं मत आहे की सुरक्षित पद्धतीनं पुनर्विकास करून ऐतिहासिक वास्तू, मूर्ती आणि धार्मिक प्रतीकांचं संरक्षण करणं हाच मध्यम मार्ग ठरू शकतो. मणिकर्णिका घाटाचा वाद हा केवळ पाडकामापुरताच मर्यादित नाही. तो विकासाच्या नावाखाली इतिहास आणि श्रद्धा कुठे हरवत आहे याचा गंभीर सवाल सुद्धा उपस्थित करतो. आता सगळ्यांचे लक्ष प्रशासन आणि पुरातत्व विभागाच्या भूमिकेकडे लागलेलं आहे. पावित्र्य जपलं जाईल की विकासाच्या घाईत वारसा पुन्हा एकदा गमावला जाईल? तुम्हाला या प्रकरणी काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच विश्लेषणात्मक घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराष्ट्राच्या YouTube, Facebook आणि Instagram चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.